चोप ना काय करू खरं सांग तुला म्हणा लागले कितला वर्ष महिना लग्न काय काढा ना व्हायला तुला काही पोर सोड काय नाही व्हायला तुला एकतरी देव सुना सोडा नाही सोडा उन्हात देव लईको लय घ्या चांग देव लईको हा. मुक्ताबाई दाखडी मुक्ताबाई. कुठे राहणार ताजुद्दीन बाबा हा. त्यानं काल खूपच देव महाराज दाखडा हो करी माय नको पदे मारा तो पवना गावात पडेल होता मी गुडगावर बशी चापली राहिली हो माय नको पदे मारत होता का हो लय देव फिरा तुम्हाला परदेव देवले जायचं आणि लवकर करा एक बी देवले आपली काय दया होणे नाही मानेने काय जायचं जाय एक अर्ध तुमले बी व्हायला नाव माले बी नाही माझ्यातली पोरं होतच का गण बायको सोडासारखी आहे तुला कसत लाई चाट नाही काही राहिली उकलानं दणकर राहिली काही राहिली उकलानं दणकर राहिली बरोबर ना पोरसनं लग्न व्हायला कोणले 2 पोरं कोणले 3 कोणले 4 मला एवढं तेवढं पुत्र मागणं तर होतं काय गोंपाडी तू घंटा डोकं पेटले तुला कोणा पत्ता नगर बांधत आपण तर आपला बांधले असतो कोण 2 बिघा शेतीले नाही तर आपण 4 बिघाले असतो लेवा देवा मायावाला संत मायावा थोडी देवनाथ महाराज देवना पण लेवा आवा देवने देवना आपण लेवून आपण काय चुई बोईनी करू आपण त्याचे ताणी पडी राहू बचाय देव काय शाना वाटत त्याची जाऊ शेका बचाय बोलू नको जास्त कोण करायचं तुला बल्ले बल्ले डोलता फिरायचा तू आभार माने बाजारे नवरा करा मर जायचं तुले उपकार म्हणा बापना काय तुम माय घरी घरी म्हण बापले मिस कॉल मारली माय म्हणून तू सुपर कशा पडली उपकार म्हणून बापला तुम्ही माय म्हणून बापले मिस कॉल मारते सुपर का भेटले म्हणजे म्हणे माय येता बापले मिस कॉल मारे तेव्हा हिरो भेटला माझे मर जायचं कुटुंब नाके दे कुठे मरी जायचं या म्हणजे का ती पण झाडाने तू आग पडकन ना काय मारी म्हणून तू ना चल काय तुला म्हणलं अरे तोंड करे बाता मग आज वाटायला पाहिजे तुला एवढी तेवढी सरम पैदा व्हायला पाहिजे होती काय 12-13 वर्ष लग्नली वही गया 12 वर्ष में एक सावा तरी जन्नी तू माझ्या डोकं पेटेल माणूस इथे राहू म्हणजे 12 वर्ष बाहेर जाऊ तरी जर निघ म्हणजे का पैसे का जाणार का रे म्हैसले तू तरी नफा मारा तुम्ही काहीतरी एक ना दोन मत राहतं. पुन्हा पण काय पाहिजे चांगली बोकळा तुला गाव बदाय आवाज करू नका म्हणजे उठते मार तुम्ही जास्त आवाज बाहेर गाव जाणे कामली कोणे ज्या गावमा भरणार जरा तीच गाव आपलं खरं झाली ना मग चला ना कसं गाव मध्ये तुला वागणं चांगलं राहिलं हो माय पण वागावा काय फरक पडी गेले बापरे गाव मा वाकाळी जरा लागला तुमचं 2-4 जोडा चपला दार शिपडील राहतं अरे पण ते म्हणजे पापीत होत रा असं वागणूक नको पाहिजे हा पण कोण गोडशी 2-3 चपलांच्या निम्न झाडू उडेल तुला बरं तोंड गोडशे देणी म्हणणे आणून मी मला तोंड गोड आहे वाका सांगायला कोणी बी असतं कोणी बी चहा ठेवत तुला सारखी थोडी कडवी मी एवढी वाका व्यास अरे सांगतो लागलं तू पापीत होत राय तू वाका व्यास सांगतो तुले कोणी मुया द्वानं सांग कोणी ते चिटकारानं सांग कोणी चांगला वाका जिंकते तुले निंदाले जाशी का काही कपाशी लावा त्याशी ते मारे नाही नेमनाने उरकत पेल ते नाही अरे मुया द्वारा बोलतो मारे आता 12 महिना मुया लावतील 2 सोडे नाही मुया द्वारा नाही राहत मग पपईची काढायला जात चिकट काढत बसतो माय बाप काय काय बोला गेले तरी उठते मारू काय मागे सरक गाठात तुला डेबर पोट्या अरे जायचं बघ ना तोंड ना बाय वैराय सुप्राळ नाक ना म्हणे तो गाव माही पटकन बद लोक काय करणं पण लावू काय मी आज चहा ठेवाले काम ना धंदा तुले कुठलं काम नाही जात नाही काही नाही परत काम नाही गावावर माझं घर पाहिजे म्हणा तू 500 रुग्णावरा पूर्णाने म्हणावाला काम नाही तुला कसं जाते मी काम कराय हप्ता बचत गट ना हप्ता मी भरत
घरमात काढणं मी काढत सुख दुःख मी करत किराणा मी भरत तू काय काम नाही करत दारू खायले तर पार बसेल त्याला पुटा करत तू बचत गटवाला बी लाईन मारायला लागत होता मी मागवतो माझी तिनं आणि तिने हप्ता हे म्हणे बाईला ये म्हणे बाईला या बाई हप्ता मग दोन सगळा जळगावला येत असतो काही नाही माहिती कापड तू घडी 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 हप्ता मग आता मग का बरं जात नाही तुम्ही माहिती का महिला मंडळाने अध्यक्ष शेमी तिला अध्यक्ष करतो हो अण्णा कधी गई बरं आहे का हो बरं काही काम धंदा काम नाही धंदा नाही काही नाही तर मग 500 रुपये ताशी आपल्याकडे अरे 500 रुपये ताशी गाव माय 500 रुपये तास हा 2-1 तास करतात हो सकाळी 1 तास संध्याकाळी 1 तास चालेल हो. 2 तास काम करायला पैसे लिहिले अब काम काय शे सकाळी गावमा लाईन होणे हा वल्ल फडकं लेवानं गावमा तपडा तारा पुशी टाकायला चिटकीन मरणार तुम्ही चला पक्का बोला तुम्ही जाशात का म्हणजे माझं काम आहे का 1000 रुपये किलोमीटर 1000 रुपये किलोमीटर जेवढा पहिला तेवढा पैसा नुसतं पहिला नाही का हा आबा या वयात तरी सुद्धा मी 17-18 किलोमीटर पैसे असतो माहिती बघू संध्याकाळी रेल्वे सुटणे बरोबर संध्याकाळी रेल्वे सुटणे का रेल्वे नाही का टाइमला लाईट किती बंद पडणार हा हा हा. रेल्वेनं पुढे कंदिल्ली सन पयार हो आबाला रेल्वेला पुढे पण कंदील दिसत पहिलं मध्ये साधी गोष्ट आहे का अरे म्हणा बोट्या तितडा उभी जाते मी काय हेलिकॉप्टरला बोट नाही का रे बरोबर हा? चला आपलं राम राम काय लावलं पोरसोर नाही ना भाऊ. तुला पोरसोर नाही नाही ना मला काय रोज देशील मग अरे इकडे गेला तू रे. काय झालं बाबा रोज लावणं माणूस पडत रे. वहिनीला की नाही देवावरतो घेऊन जाईल मी काय नाही नको मग का फुकट का बाबा निवडणुका करलीस तू. पण तुला पोरडाच होईल कशावर तुझ्या पोटावरून समजते मला माणसं जमतस का रे हो ना शेर काय आपलं घर चला तुला कळलं नाही का? नाही मी पूर्ण खाले राहा हे काही लोक राहतच का नाही तो पुलच्या खाली राहतो का हे काय चढेल कुत्री आहे बरं. चला 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 अच्छा. आपलं घर कुणी येलो होतं ना घरतील आणि घरकुल मध्ये थोडा घरून पैसा टाकी देणार अरे हा वरती पैसा टाकत नाही भाडं मग पैसा घेईन. त्या भाडं पण भेटरावं पितळाला टाकी दे त्याला पाणी टाका पितळा राहिले तरी बांधा ना याची काही नाही ना गरमाशे का बाहेर गाव जाणं काम नाही तुला सांगला मी राहिला काय वहिनी दाखलपण्या गोष्टी तुम्ही स्त्रिया आपलं काही लोचा होईल होता नाही ना तसं काही नाही ना दाखल पण एवढं ध्यानमा ठेवतस का काय ते रोखीत मार तुम्ही खरं अण्णा खरं सांग इमानदारी मला सांग काय चांगलं होतं वहिनीला सब एकदम गोड आहे भाऊ, एकदम गोड आणि वहिनीकडे देखा का थंडा का हर खरंच तुझी बाई मला आवडली खरं काय किती खर्च आला लग्नाला किती खर्च आला भाऊ 50-60 हजार होतं. 50-60
सांग वरतून किती घेशील तर तुला का माहिती की राहिली ती अरे वहिनीच्या नात्यानं थोडी करतो मस्करी राव दे मस्करीन दे पुस्करी असं नको ना हो कारकडे हो नाही तुम्ही चुकाय नाही ना तू ते तुम्ही कामली राही ना आणि समजा रोज राही 100 रुपयाला आणि मग 200 रुपयाला घरकुन 100 का लावली कमाय बरोबर म्हणणार तू तिला बायका द्यायला काय आवाज? बायको देतो मी दारू प्यायला सवय दारू नांदा मारा गे बायकोले माहेर गई 12 महिना होईल